नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला मोठा ट्विस्ट पाहायला मिळेल. सायली गरोदर असल्यामुळे आता प्रतिमा म्हणते की मी काही दिवस सायलीला माझ्या घरी घेऊन जाते. मधुभाऊ असते तर ते तिला आश्रमात घेऊन गेले असते. पण आम्ही सायलीला आमची मुलगी मानले त्यामुळे आम्ही तिला माहेरी घेऊन जाऊ. तर कल्पनालाही हा निर्णय पडतो आणि ते सायलीला म्हणतात की तू तिथे जाऊन राहा. तर सायली म्हणते की मला खूप छान वाटेल प्रतिमा आत्या तुमच्या घरी येऊन राहायला. तर अर्जुन म्हणतो की मी जरी तिथे नसलो तरी सुद्धा मी तुझी पूर्ण काळजी घेईल. इकडे प्रतिमाने तिच्या घरात तयारी सुरू केलेली असते कारण सायली राहायला येणार आहे. माझ्या सख्या मुलीला मी जे प्रेम दिलं असताना तेच मी माझ्या सायलीला देणार आहे. प्रियाने मुलगी बनून आमचा विश्वासघात केला पण सायली मुलगी नसूनही आम्हाला किती प्रेम करते. तर अर्जुन एका माणसाला पाठवून घरामध्ये सेफ्टी झोन तयार करतो. प्रतिमा म्हणते की सायली किती भाग्यवान आहे, तिला अर्जुन सारखा नवरा मिळालाय. तर इकडे रविराजला आता सायलीमध्ये त्याची तन्वी दिसत असते. तर आता खऱ्या अर्थाने सायली तिच्या आईबाबांसोबत राहत आहे. तर मित्रांनो, घरामध्ये तिला आता संपूर्ण भूतकाळाची जाणीव होऊ लागते कारण ती तन्वीच्या खोलीत राहते. तिला तन्वी दिसत असते म्हणूनच सायली चक्कर येऊन खाली पडते. तर ताबडतोब सायलीला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात येतं. तर सायलीला अशक्तपणा आल्यामुळे तिला रक्ताची गरज असते आणि अखेर प्रतिमा आता ब्लड डोनेट करते आणि DNA टेस्टमध्ये सायली आणि प्रतिमाचा DNA मॅच होतो आणि सायलीच खरी प्रतिमाची मुलगी आहे हे अश्विनच्या लक्षात येतं.